नमस्कार. आज आपण लिंबाचं चटपटीत आंबट गोड असं लोणचं बनवणार आहोत, जे की बनवलं की लगेच आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने. तर इथे पाव किलो म्हणजे 250 ग्राम मी लिंब घेतले आहे आणि हे पातळ सालीचे लिंब बघून घ्यायचेत आपल्याला. ते गरम पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनटं ठेवायचे आहेत. इकडे गूळसुद्धा बारीक चिरून घेतलाय. आता हे लिंब जे आपण गरम पाण्यामध्ये ठेवले होते ते एका सुती कापडावरती काढून घ्यायचे आणि छान कोरडे करून घ्यायचे आहेत. अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने. आता हे कोरडे केलेले लिंब आपण 4 किंवा 8 भागांमध्ये कट करून घेणार आहोत आणि त्यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण लोणच्यामध्ये जर बी गेलं तर कडवट लागू शकतं, म्हणून यामधलं सर्व बी काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले लिंब कट करून झालेले आहेत. ह्या ज्या फोडी आहेत त्या आपण मिक्सरवरती थोड्याशा जाडसर अशा फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने याचा गर करून घ्यायचा आणि वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा. आता इथे 1 वाटी एवढा हा लिंबाचा गर भरला आहे. त्या वाटीनेच आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर 1 वाटी लिंबाच्या गरासाठी आपण 2 वाटी गूळ घेतला आहे बारीक केलेला. आता हे मिक्स करून छान शिजवून घ्यायचं आहे. याचा 1 तारी पाक होईपर्यंत शिजवायचं, फार शिजवायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त हे 3-4 मिनटं मी शिजवून घेतलं आहे आणि याचा पाक तयार झाला आहे. इथे गॅस बंद करून घ्यायचा. जास्त शिजवलं तर हे खूप घट्ट होईल बघा. त्यामुळे गॅस बंद करून मग यामध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि थंड झाल्यावर हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. लगेच तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. अप्रतिम लागते. तोंडाला चव नसेल तर तोंडाला चव येते या लोणच्यामुळे. करून पहा, कसं झालं कमेंट करा.